आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली, पण संदीपकडून आजपर्यंत कधीच गिफ्ट मिळालं नव्हतं. मला वाटलं यंदाही तसंच होणार, पण आज त्यांनी मला चक्क नेस्ताशियाच्या या किचन प्रोडक्ट्सचं सरप्राईज देऊन थक्कच केलं. चला मग बघूया माझ्या किचनची शोभा वाढवणारा हा नवा खजिना. सुरुवात करूया या देखण्या एअरटाईट स्पाइस जार सेट विथ रॅकपासून. यामध्ये 13 एअरटाईट हाय बोरोसिलिकेट ग्लास जार्स आहेत आणि त्यांना नॅचरल बांबू वूडचे लिड्स दिले आहेत. हे 550 ml चे 3 मोठे जार्स विथ एअरटाईट बांबू लीड, असे 200 ml चे छोटे 5 जार्स आणि 80 ml चे 5 स्पाइस जार्स. यातल्या सिफ्टर कॅप्समुळे स्वयंपाक करताना मसाले वापरणं खूपच इझी होतं. किचन ओट्यावरचा जुना रॅक काढून हा नवा रॅक ठेवता क्षणी किचनची शोभा वाढली. हे केवळ टिकायलाच मजबूत नाही, तर दिसायलाही अतिशय प्रीमियम आहेत. एअरटाईट लीडमुळे मसाले दीर्घकाळ फ्रेश राहतात. त्यानंतर हे स्टॅकेबल फूड स्टोरेज कंटेनर सेट ऑफ 6 जे बनले आहेत हाय बोरोसिलिकेट ग्लासपासून आणि त्यांना एअरटाईट लीडही दिले आहेत. किचनमध्ये जागा वाचवण्यासाठी हे कंटेनर्स खूप बेस्ट आहेत. एका जागेवर एक ठेवता येतात. मुलांसाठी फ्रूट्स कट करून यात स्टोअर करू शकतो. मील प्लॅन करून त्याची पूर्वतयारी करूनही यात ठेवू शकतो. यांच्या एअरटाईट झाकणामुळे फूड फ्रेश राहतात. विशेष म्हणजे यांच्या ग्रूट बेसमुळे पदार्थ जास्त काळ फ्रेश राहतात आणि फ्रीजमध्ये जागाही खूप कमी घेतात. आणि हे सर्व काही ऑर्गनाईज केल्यानंतर पाहू शकता तुम्ही, दिसायलाही खूप छान दिसतात. असा चॉपिंग बोर्ड तर मला केव्हापासून घ्यायचा होता. स्टेनलेस स्टील काउंटरटॉप चॉपिंग बोर्ड. लाकडी किंवा प्लास्टिक चॉपिंग बोर्डवर बॅक्टेरिया जमा होण्याची भीती असते, पण हा स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड हायजेनिक आहे आणि स्वच्छ करायला सोपा आहे. जाड भाज्या कापण्यासाठी खूपच स्ट्रॉंग आणि टिकाऊ. साईज पण खूप मोठी आहे. यावरती मी भरपूर भाज्या कट केल्यात, तरी देखील सर्व भाज्या या चॉपिंग बोर्डवरती व्यवस्थित आलेल्या आहेत. याची साईज भरपूर मोठी आहे. डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे. सर्व प्रोडक्ट्समधील खास आकर्षण म्हणजे हा ग्लास कुकिंग पॉट विथ वुडन हँडल. हे थेट गॅसवर वापरता येतं. हे बनलं आहे हीट रेझिस्टन्स बोरोसिलिकेट ग्लासपासून आणि याला वुडन हँडल दिले आहेत फॉर सेफ ग्रिप. त्यासोबतच ग्लास लीडही दिली आहे. या पॉटची कॅपॅसिटी लार्ज आहे. एवढं सुंदर गिफ्ट संदीपने दिलं म्हटल्यावरती त्यांच्यासाठी स्पेशल मेनू झालाच पाहिजे. म्हणूनच मी त्यांच्या आवडीची व्हेज बिर्याणी सोबत बुंदी रायता आज बनवणार आहे. पॉटमध्ये तेल टाकून त्यात थोडीशी जिरे, मोहरी, कांदा, मिरची सर्व काही टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि नंतर शिल्लक राहिलेल्या सर्व भाज्या टाकून घेतल्या आणि व्यवस्थित मिक्स करून वाफवून घेतल्या. आणि हे ग्लासचं असल्यामुळे ना सर्व काही बाहेरून क्लिअरली दिसत होतं, भाज्या शिजल्यात का नाही शिजल्यात का. आणि हे मी पहिल्यांदाच यूज करत होते, खूप छान वाटत होतं. नंतर राईस टाकून घेतलं आणि बिर्याणी तयार झाली. आता हे सर्विंगसाठी हे सुंदर बाउल सेट आणि त्यावरची ही डिझाईन अतिशय रॉयल आहे. हे सिरॅमिक बॉल्स दिसायला जितके क्लासी आहेत ना, तितकेच ते टिकाऊसुद्धा आहेत. यात मी त्यांच्यासाठी बुंदी रायता बनवत आहे. या बाउलची साईजही परफेक्ट आहे. रायता असो किंवा स्नॅक्स यामध्ये सर्व केलेलं काहीही खासच वाटेल. आता बुंदी रायता बनवण्यासाठी थोडीशी दही घेतली, त्यामध्ये बुंदी टाकली आणि वरतून लाल तिखट आणि मसाला टाकून घेतला आहे. असा सिंपलच रायता संदीपला आवडतो. सर्वात शेवटचा हा लंच बॉक्स त्यांनी त्यांच्यासाठीच घेतला आहे. त्यांना असा छोटासा लंच बॉक्स आवडतो. 2 कंपार्टमेंट विथ हाय बोरोसिलिकेट ग्लास. बाहेर जाताना किंवा ऑफिससाठी हा उत्तम आहे. लीक प्रूफ असल्यामुळे बॅगेत सांडण्याची चिंता नाही. हा पॉट लाकडी हँडलमुळे पकडायला सोपा आणि दिसायला इतका सुंदर की शिजवून थेट डायनिंग टेबलवर सर्व्ह करा. या लंच बॉक्समध्ये 2 वेगळे कंपार्टमेंट असल्यामुळे जेवण एकमेकात मिसळत नाही आणि मायक्रोवेव्ह सेफ ग्लास असल्यामुळे ना ऑफिसमध्ये देखील जेवण गरम करून खाता येतं. आता मी तर संदीपला रोज हाच टिफिन देणार आहे. या टिफिनचं झाकण लीक प्रूफ असल्यामुळे यातून भाजी वगैरे बाहेर येण्याचं काहीच टेन्शन नाही आहे. खूप छान क्वालिटीमध्ये सर्व प्रोडक्ट्स रिसीव झालेत आणि हे सर्व प्रोडक्ट्स ना नेस्टेशियाचे आहेत. या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्की एकदा चेकआउट करा. त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला अजून असे बरेचसे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील आणि त्यातला एखादा तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण प्रोडक्ट्सच एवढे सुंदर आहेत. आता नवीन बाऊल आहे म्हटल्यानंतर त्यातच जेवण झालं पाहिजे ना. आम्ही सर्वांनी या नवीन बाऊलमध्ये संध्याकाळचं जेवण केलं आणि एखाद्या नवीन गोष्टींमध्ये नवीन पदार्थ खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. कारण बुंदी रायता आणि बिर्याणी यापूर्वी मी कधी ट्राय केली नव्हती. त्यानंतर सेलिब्रेशनसाठी छान असं आवरून घेतलं. सिंपल असा हा ड्रेस वेअर केला आहे, जो मी ऑनलाईनच घेतला आहे. छान आहे. बड्डेसाठी किंवा ॲनिव्हर्सरीसाठी तुम्ही घेऊ शकता.
पाहता पाहता 13 वर्ष कशी झाली ना कळलंच नाही आहे. आणि आता केक कटिंग करायची म्हटलं तर सर्वात जास्त एक्सायटेड असते आमची लाडू. मुलांसोबत घरच्या घरी छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही केलं. आणे पण आहे ॲक्च्युली, पण त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून तो आमचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. कसा वाटला व्लॉग सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच. बाय.